येत्या 26 एप्रिलला लोकसभेचं मतदान झालं आणि आता उत्कंठा लागली आहे ती आहे 4 एप्रिलची. कारण 4 एप्रिलला काय होतं या सर्व सणांचं लक्ष लागलं आहे. आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आहे. नेमकं मला सर मला सांगाल की आता 4 तारखेला मतमोजणी आहे आणि काउंटडाऊन सुरू झालं, नेमकं काय सांगाल? ते मला आता 2.5 महिन्यापूर्वीच सांगितलं होतं इलेक्शन सुरुवात होण्याच्या की नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाही. त्यावेळेस कोणीच विश्वास ठेवला नाही. इलेक्शन जाहीर झाल्या आणि जसं जसं मतदान वाढत गेलं, माझी भाषा आता इतर जण बोलायला लागलेत अशी परिस्थिती आहे की नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाही आणि काही पक्ष आता असेही म्हणायला लागलेत की BJPचं सरकार येणार नाही. तेव्हा आता माझ्यासारख्याला बोलण्यासारखं काहीच राहिलं नाही असं मी त्या ठिकाणी मानतो. सर आता मधला काळ गेला, आता याच्यामध्ये 1 महिना जो होता याच्यामध्ये कुठे दावे सुरू होते, तो काळ कसा राहिला आणि नेमकं काय स्थिती राहू शकेल, काय सांगाल नेमकं? कशाबद्दल? आता मतदान झाल्यानंतरचा काळ जो होता 1 महिना जो गेला, एकंदरीत मी असं म्हणेन की एवढं इलेक्शन लांबवणं हे फार चुकीचं आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये EVM आहे, जेवढ्या संख्येने आहेत त्या जिथे वापरण्यात आल्या त्या लॉक अँड सीलमध्ये आहेत किंवा त्या वापरता येत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला एकाच वेळेस घेणं काय अडचण आहे. प्रत्येक राज्यामध्ये रिझर्व्ह पोलीस आहे, प्रत्येक राज्याची रेग्युलर पोलीस आहे, तुमच्याकडे असणारं CRPF आहे. महाराष्ट्रासारखं राज्य, कर्नाटकसारखं राज्य, गुजरातसारखं राज्य, आंध्र प्रदेशसारखं राज्य, तेलंगणासारखं राज्य, मध्य प्रदेशचा भाग हा आपण घेतला तर शांततामय मतदान त्या ठिकाणी होतं. केरळ आहे, त्याच्यानंतर तामिळनाडू आहे की तिथे इलेक्शनचा व्हायलन्स होतच नाही आहे आणि जो काही निकाल आहे तो निकाल लोक एक्सेप्ट करतात. त्याच्यामुळे असं इलेक्शन कमिशन जे स्वतःचं मनाचं जे काही जोडतो आहे ते माझ्या अंदाजानं चुकीचं आहे. पुढच्या निवडणुका ह्या एकाच दिवशी सगळ्या झाल्या पाहिजेत असा आग्रह आम्ही त्या ठिकाणी धरणार आहोत. सर आता 7% प्रचार संपला आहे आणि आता मोदी जे आहेत हे कन्याकुमारीला 48 धान केंद्राने बसले, नेमकं कसं पाहिलेलं? नाही, माझं म्हणणं असं आहे की ते मतदानाच्या 1 दिवस अगोदर बसले. मतदान बंद झाल्यानंतर कोणाचाही प्रचार त्या ठिकाणी होता कामा नये ही इलेक्शन कमिशनची ताकीद आहे. आणि मोदींना ध्यानस्थ बसलेले हे TV वरती सातत्याने त्या ठिकाणी दाखवलं जाते. हे व्हायोलेशन ऑफ मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे आणि नियमामध्ये 48 तास अगोदर प्रचार हा थांबला पाहिजे, त्याचंही व्हायोलेशन आहे. इलेक्शन कमिशनकडे ताकद आहे का, हिंमत आहे का मोदींवरती केस करण्याची, ही आता बघण्याची वेळ आली असं मी त्या ठिकाणी मानतो. आपण थोडं काही बोलले थोड्याच्यात की बाबा मोदी हे स्टंटबाजी करतायत, नेमकं असं वाटतंय का? मोदी मध्यंतरी म्हणाले की मी देवाचा अवतार आहे. हे आम्ही म्हटलं होतं की हा एक स्टंटबाज आहे, एक चांगला ॲक्टर आहे. तेव्हा किन्समध्ये जे इंटरनॅशनल महोत्सव चालला आहे त्याच्यामध्ये ह्याला ॲक्टिंग प्राईज पाठवण्यात यावं अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी केली. आणि जो स्वतःला देव म्हणतोय तो विवेकानंद स्वामी जे आपल्यासारखे माणसं होते त्याच्याकडे काय याचना मागतोय? देव कधी सामान्य माणसाकडे याचना मागत नाही. तर हे सगळं नौटंकी आहे, थोतांड आहे आणि एक सगळ्यात मोठं फ्रॉड आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. सर आता 4 तारखेला मतमोजणी होणार आहे, काय वाटतं तुम्हाला, काय चित्र राहू शकेल, काय सांगा? ते लोकांनी काय मतदान केलेलं आहे ते 4 तारखेला बाहेर पडेल, तर 4 तारखेलाच थांबवा. ओके, 4 तारखेलाच रिझल्ट येईल, तेव्हाच कळेल की नेमकं काय चित्र पाहायला मिळेल. आणि आपल्यासोबत होते वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर. गणेश TV मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.